बेजान, निस्तेज केस किंवा पांढरे केस, मेहंदीमध्ये नेमकं काय भिजत घालायचं म्हणजे मेहंदी केसांसाठी हेल्दी ठरेल? अशा कुठल्या गोष्टी वापरायच्या की केसांमध्ये नॅचरली खूप चांगला कलर येईल, केस डॅमेज पण होणार नाहीत, त्याचबरोबर केसांना खूप सॉफ्टनेस आणि चमक पण येईल. तर अशी मेहंदी कशी भिजवायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. केसांमध्ये तुम्हाला ड्रायनेस नको असेल, तर जे मेहंदी भिजवण्यासाठी आपण डिकॉक्शन रेडी करतो ना, ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. मेथ्या, जवस, कढीपत्ता, त्याचबरोबर जास्वंदाची फुलं, पानं जे पण तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाकू शकता आणि चहा पावडर अशा 4-5 गोष्टी मी टाकलेल्या आहेत. सगळ्याच तुमच्याकडे अवेलेबल असतील असं नाहीये. जेवढ्या असतील तेवढ्या तुम्ही टाकू शकता. आता काय होतं हे जे डिकॉक्शन आहे ना, ते तुमच्या मेहंदीचं म्हणजे अर्धं काम करतं. मेहंदी फक्त कलर करण्याचं काम करते केसांना. पण केसांची हेअर ग्रोथ, हेअर फॉल कंट्रोल करणं असू देत किंवा केसांना एक सॉफ्टनेस येणं असू देत, केसांना एक छान असं चमक येणं असू देत, त्याचबरोबर केसांमधला ड्रायनेस दूर करण्याचं काम आहे ना, हे तुमचं जे डिकॉक्शन तुम्ही बनवलेलं आहे किंवा मेहंदी भिजवण्यासाठी जे पाणी बनवलेलं आहे ना, ते ठरवत असतं. त्याच्यामुळे हे पाणी बनवणं खूप गरजेचं असतं. फक्त नॉर्मल पाण्यामध्ये मेहंदी भिजवण्याच्या ऐवजी ही एकदा तुम्ही ट्राय करून बघा. नेक्स्ट टाईमपासून तुम्ही नक्कीच मेहंदी अशीच भिजवाल. कारण की केसांमध्ये खूप छान फरक तुम्हाला जाणवेल. आता हे डिकॉक्शन तुम्हाला 10 मिनिटात बनवून होतं. ह्या सगळ्या गोष्टी 10 मिनिट तुम्हाला उकळून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी पण मेहंदी केसांना लावण्यासाठी ती नॅचरल असावी, हे तुम्हाला लक्षात घेऊनच ती मेहंदी घ्यायची आहे. मेहंदी भिजवण्यासाठी लोखंडाचंच भांडं असावं, म्हणजे प्रिफर केलं तर खरंच खूप चांगलं आहे. आता मेहंदी मी काढून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपलं हे डिकॉक्शन आहे ते सुद्धा नॉर्मल कोमट झालेलं आहे. ते सुद्धा आपण गाळून घेऊयात. आता बघा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुमच्या केसांमध्ये खूप चांगले बदल असतात ना, ते दिसतात. म्हणजे केसांमधला ड्रायनेस घालवण्याचं काम असू दे, हेअर ग्रोथसाठी आपण मेथ्या टाकलेल्या आहेत, सॉफ्टनेससाठी आपण जवस आणि जास्वंदाची फुलं टाकलेली आहेत. केसांमधला जो नॅचरली तुमच्या पांढऱ्या केसांना काळं करण्याचं काम करतं ते कढीपत्ता, त्याचबरोबर चहा पावडरने थोडासा डार्क ब्राउन कलर येतो. सो या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण हे डिकॉक्शन रेडी केलेलं आहे. मग आता हे जर तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये मेहंदी भिजत घातली, तर हे फायदे तुम्हाला भेटणार नाहीत ना. तर तुम्ही माझ्या केसांमधला सुद्धा फरक बघू शकता. मेहंदी भिजत घालत आहे, त्यावरच मी तुम्हाला रिझल्ट दाखवत आहे. हे फक्त मेहंदी लावल्यानंतर मी हेअर वॉश केलेला आहे. मी शॅम्पू केलेला नाही. फक्त पाण्याने केस धुतलेले आहेत. तरी सुद्धा माझ्या केसांमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा तो एक सॉफ्टनेस दिसत असेल आणि जेव्हा मी हात लावत आहे, तेव्हा तर म्हणजे मी माझ्या केसांच्या प्रेमात पडत आहे. एवढे माझे केस मऊसूत झालेले आहेत. आता छान अशी आपली मेहंदी भिजून घालत होत आलेली आहे. मला थोडीशी मेहंदी कमी वाटते. त्याच्यामुळे मी मेहंदी आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडासा आवळा पावडर टाकलेला आहे. सगळ्या गोष्टी छान अशा मिक्स करायच्या आहेत. कोमट पाण्यामध्येच हे भिजवायचं आहे. आपलं डिकॉक्शन सुद्धा पूर्ण थंड होऊ द्यायचं नाही आणि रात्रभर मेहंदी भिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मेहंदीचा कलर चेंज झालेला आहे. त्याच्यानंतर बघा केसांना मेहंदी लावण्याच्या अगोदर ह्याच्यात मी ऑइल टाकून घेत आहे, म्हणजे की केसांमध्ये येणारा ड्रायनेस आहे तो अजून कमी होईल. इथे मी कॅस्टर ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल टाकलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोकोनट ऑइल म्हणजे खोबरे तेल जे पण तुमच्याकडे असेल ते टाकू शकता. आता तुम्ही माझे अगोदरचे केस बघू शकता. अगदी भुरसट किंवा बेजान असे झालेले आहेत आणि मेहंदी लावल्यानंतरचे केस तर तुम्ही ऑलरेडी अगोदर बघितलेलेच आहे. आता मेहंदी लावणं हा सुद्धा खूप मोठा टास्क असतो. म्हणजे बऱ्याच मुलींना मेहंदी लावता येत नाही. तर मेहंदी ही आपले केस मुळांपासून पांढरे झालेले असतात. त्याच्यामुळे जास्त करून तुम्हाला लक्ष हे मुळांकडे द्यायचं आहे आणि छान अशी मेहंदी पूर्ण केसांना लावून घ्यायची आहे. ही मेहंदी तुम्हाला कमीत कमी 2.5 ते 3 तास केसांवरती ठेवायची आहे. जेवढा जास्त वेळ ठेवाल तेवढे चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतील. त्याच्यामुळे सुट्टीच्या दिवशी लावा आणि ऑफ रिझल्ट तर तुम्हाला माहितीच आहे. तुम्ही माझ्या केसांमधला फरक बघू शकता. म्हणजे जे अगोदर असे भुरसट किंवा बेजान केस दिसत होते, ते अगदी छान असे चमकदार, मऊ, त्याचबरोबर केसांना एक छान अशी चमक, त्याचबरोबर कलर सगळ्याच गोष्टी ॲड झालेल्या असतात आणि आपण डिकॉक्शनमध्ये अशा गोष्टी वापरलेल्या आहेत, की त्या हेअर फॉल कंट्रोल करायला सुद्धा मदत करतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.